हाय, मी आहे सायना. कसे आहात तुम्ही? मी तर खूप मस्त आहे. तर माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा फर्स्ट व्लॉग आहे, तुम्ही कंटिन्यू करा. ह्याच्यात मी सांगितलेलं आहे 26 जानेवारीच्या दिवशी मी काय काय केलं. तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. व्लॉग आवडला तर नक्की तुम्ही कमेंट्स आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर 2 महिन्यापासून मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करते यूट्यूबला. म्हणजे यूट्यूबला तर मी 2 महिन्यापासून नाही करते. सध्या माझे 9 व्हिडिओ झालेले आहे, शॉर्ट व्हिडिओ झालेले आहे. तर मला लॉंग व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण आधी कामाला सुरुवात करूया. सकाळी मी उठली आणि 26 जानेवारी असल्यामुळे मी मस्तपैकी व्हाईट कलरचा ड्रेस घालून रेडी झाली होती. मस्तपैकी मेकअप वगैरे पण केला आणि ज्वेलरीज पण घातलेले आहे. सो मला हे कानातले खूप जास्त आवडतात म्हणून मी रेडी झाली. फोटो वगैरे मी काढून घेतले आणि आता मी कामाला सुरुवात करते. आणि माझी बहीण आणि माझ्या बहीणची मैत्रीण पण आली होती, त्याच्यामुळे सध्या एवढा सारा पसारा झालेला आहे. कारण ते घाई गडबडमध्ये आवरलं आणि निघून गेले. आणि मी पण सकाळी शूट करायला पटकन आवरलं, त्याच्यामुळे थोडासा पसारा झालेला आहे. तर हे आपण आवरताना मी तुम्हाला दाखवते. तर हे मस्तपैकी आवरून ठेवलं आहे. आता मी झाडू मारणार आहे आणि त्याच्यानंतर मग किचनमधलं आवरणार आहे. तोपर्यंत व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. माझं सगळं आवरून झालं. सगळं आवरून झालं म्हणजे जे काही घरात पसारा होता ना ते सगळं आवरून घेतलं मी. गोधड्या होते, गादी वगैरे होते, कपडे वगैरे होते इकडे तिकडे पडलेले, ते मी सगळे आवरून घेतले आणि आता मी झाडू मारते. आणि जो मी व्हाईट कुर्ता घातलेला होता तो मी काढून टाकला, कारण तो म्हणजे क्लीन करताना घाण होऊन जाईल. सो ठीक आहे, आता मी झाडू मारते आणि व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. घरात आहे ना बाकी काहीच घाण नाही राहत, फक्त केस. एवढे जास्त केस तुम्हाला काय सांगू मी. एवढे गळतात ना, 2026 मध्ये टक्कलच होणार वाटतं, कारण एवढे सारे केस पूर्ण घरभर शेत केसच केस. काय करणार आता, सगळं काही वापरून झाले, शॅम्पू वापरून झाले, सगळं काही ऑइल जे काही म्हणजे प्रत्येक गोष्टी लावून झालेलं आहे, पण केस काय गळायचं थांबत नाही. किचन केवढं घाण झालेलं आहे हे तर मी तुम्हाला आता दाखवलेलंच आहे. तर आता पटकन किचन आवरून घेऊया. घर तर झालंय ऑलमोस्ट सगळं. आणि हे किचन ना आम्ही ना रात्री दाळबट्टी बनवलेली होते. माझी सिस्टर आली होती, तिलाही आवडते आणि मलाही आवडते. सो म्हटलं सिस्टर पण आली आहे तर चला आज बनवून घेऊया, म्हणून तिने सगळं काही केलं होतं. मी तर ड्युटीलाच होती. मी येते येते तोपर्यंत तिने ऑलमोस्ट सगळं बनवून ठेवलेलं होतं. तर दाळबट्टी बनवल्यामुळे एवढं सारं घाण झालेलं आहे, तर ते मी पटकन आवरून घेते. सिस्टर तर गेली, आता मला एकटीलाच आवरणं आहे. तर ठीक आहे, आवरून घेते. ते आपलं रोजचंच काम आहे, आपल्याला आवरावंच लागेल. तर चला पटकन आवरून घेऊ. खूप जोराने लागलं. लाईक स्किन निघाली. फायनली आता भांडे पण झालेले आहे. घर तर आधीच करून घेतलेलं होतं मी. खूप जसं थकून गेली, आता मी पाणी पिऊन घेते. दोघांचंच आवरायचं असतं, बट मी ना थकून जाते, कारण पूर्ण वीकचं आवरायचं असतं. कारण इतर दिवशी मला सुट्टी नसते आणि मला टाईम पण नसतो. 4-5 दिवस तर 12 आवर्सची ड्युटी असते आणि 2-3 दिवस नाईट असते. मग पहिली जेव्हा नाईट असते ना त्या दिवशी मी सगळं काही आवरून घेते.
नशीब का स्वयंपाक वगैरे मी काय केला नाही. जे नाईटचं होतं ना, दालबट्टी बनवलं होतं तेच मी खाल्लं. त्याच्यामुळे आज माझं लवकर आवरून झालं, नाही तर माझा अख्खा दिवस आवरण्यातच जातो. तर आता फक्त कपडे बाकी आहे, ते झालं का मग झालं. ठीक आहे, आता मी तुम्हाला किचन दाखवते. हे बघा, एवढे चपाती उरले. तर बाहेर गाय आलेले आहे. तर गाय तर 4-5 आहे म्हणून मी नाही जाणार, कारण त्यांना पुरणार नाही. 4-5 चपाती आहे फक्त. तर एक आली का मग मी जाईल. चला तुम्हाला गाय दाखवते. ते 4-5 आहे, मग त्यांना पुरणारच नाही, त्यांच्या दातामध्येच राहून जाईल म्हणून मी नाही जाणार. हा दाखवते. हे बघा किती भरपूर आहे गाई, त्याच्यामुळे मी नाही जात. पाहिलं का तुम्ही? सो एक आली का मग मी जाईल. कधीपासून मी इथं उभी आहे, का गाय आली तर मी खाली जाईल म्हणून. बट नाही आली अजून. ते 5-6 आहे, त्यांना पुरणारच नाही. मग मी जाईल, एक आली का जाईल आणि व्हिडिओ पण काढेल तुमच्यासोबत, मी शेअर करेल. फायनली कपडे पण धुवून झाले. आता कपडे तर कमीच होते, त्याच्यामुळे पटकन झाले ते. आता सुकवते आणि फ्रेश पण झाली तर थोडा आराम करून घेते, कारण खूप जास्त थकून गेली मी. घरी असलं का हे असंच असतं, काम 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 काम, नाही तर मग ड्युटी. आपली लाईफ हीच आहे बाबा. 26 जानेवारी होतं म्हणून एवढी रेडी झाली होती. कुठे जायचं तर नव्हतं, बट आपली ती शाळेतली सवय असते ना, का असं काही असलं का आपल्याला खूप छान वाटतं, हॅप्पी असतो आपण, खूप जास्त खुश होतो. आणि खुश असल्यामुळे मग फोटोशूट करणं हे ते चालू असतं. मग थोडंसं मेकअप केलं मी. आता कानातले काढून ठेवते मी, कारण कान दुखायला लागले आता, एवढे मोठे आहे ना. आणि मला कानातले सहन नाही होत, म्हणून मी कुठे काय असलं तेव्हाच घालते, किंवा काही फोटो वगैरे शूट किंवा काय, नाही तर मी अशीच राहते. आता मस्त आपण थोडीशी स्ट्रॉबेरी खाऊ, मग झोपू, कारण रात्री ड्युटीला पण जायचं आहे. ठीक आहे, थांबा स्ट्रॉबेरी आणते. तुम्ही कसं खाता मला माहिती नाही, मी ते नमक टाकून खाते, खूप जास्त टेस्टी लागते. चला तर मस्त आपण स्ट्रॉबेरी एंजॉय करू. रही किसी काम की लाल चुनरिया, कहने लगे मैं न रहूं किसी काम की. मला तर येत नाही, बट असंच तोंडामध्ये आलं तर म्हणते मी. कसं आहे ते पण माहिती नाही आहे. थोडीशी खट्टी ना, पण खट्ट मला आवडता.